सातारा जिल्ह्यातील बावधन गावात राहणाऱ्या पाचांगणे कुटुंबाने आपल्या मुलीच्या आत्महत्येचा शवविच्छेदन अहवाल चुकीचा असल्याची तक्रार दिली आहे। तिची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा या कुटुंबाने गंभीर आरोप केलाय। शवविच्छेदन अहवालात फलटणमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरची सही असल्याची माहिती या कुटुंबाने दिली आहे। राजकीय दबावामुळे फलटणमधील महिला डॉक्टरना आत्महत्या केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। फलटण प्रकरणामध्ये पोलीस ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत हे गंभीर आहे। पोलिसांवर जाणीवपूर्वक दबाव आणला जातोय असं आव्हाडांनी म्हटलं। भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकरांवरती आणखी एक आरोप करण्यात आलाय। आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप निंबाळकरांवरती आहे। या छळाला कंटाळून आगवणे कुटुंबातील मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। आगवणे कुटुंबाला राजकीय सूड भावनेतून त्रास दिल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला। तर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांवरती अत्यंत गंभीर आरोप केले। हॉटेलवरती बोलावून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली। माजी खासदार निंबाळकरांनी मृत तरुणीला त्रास दिल्याचा दावा अंधारेंनी केलाय। तर हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरील हस्ताक्षर आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाही असा तिच्या बहिणीचा आरोप असल्याचं अंधारे म्हणाल्या। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या वादानंतर डॉक्टरनं घर सोडलं आणि लॉजवर आत्महत्या केली असं सीडीआर तपासात समोर आलं असल्याचं कळलंय। तर राज्य महिला आयोग या प्रकरणावरती लक्ष ठेवून असून तपास पारदर्शक होईल असं आश्वासन चाकणकर यांनी दिलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी उद्या नागपुरात महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चात महिला कार्यकर्ते आणि महिला शेतकरी देखील सहभागी झाले। शेतकऱ्यांची अवस्था वाईट असून देवाभाऊंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही नागपुरातून हटणार नाही अशी भूमिका या महिला कार्यकर्त्यांनी घेतली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झालंय। अशातच मुंबईतील 50 वॉर्डातील जागांवरनं भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। विभागवार बैठकांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं बूथ स्तरावरती मोर्चे बांधणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी अमित शहांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला। 2014 मध्ये युतीसाठी प्रयत्न केले पण युती झाली नसल्याचं सांगत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असं आवाहन अमित शहांनी कार्यकर्त्यांना केलं। न्यायदेवतेवरती आमचा विश्वास असून आमच्याच बाजूने निर्णय होणार असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला। हैदराबाद गॅझेटियर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे, त्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। तर सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्याचं का थांबवलंय, सरकारला मराठे पुन्हा रस्त्यावरती उतरवायचेत का असा सवाल करत जरांगे यांनी इशारा दिला। गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार पक्षाचे अत्यंत निष्ठावान नेते सुरेश सावकार पोरड्डीवार यांचा पत्नी कविता पोरड्डीवार यांच्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालाय। तर माजी नगरसेवक विजय गोरडवार यांनी देखील कार्यकर्त्यांसह प्रवेश केला। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला आयोगाविरुद्ध महाविकास आघाडी मनसेचा मोर्चा निघणार आहे। सर्वसामान्य मतदारांचा रोष सत्याच्या मोर्चामध्ये दिसू द्या, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मांडा, हा मोर्चा देशासाठी दिशादर्शक ठरेल अशी जोरदार तयारी करा अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मतदान चोरीच्या विरोधात 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातनं मनसेसह महाविकास आघाडीचे 5000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। यासाठीच महाविकास आघाडीतील नेत्यांसह मनसे पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात संयुक्त बैठक पार पडली। मुंडे साहेबांनाही जीवनामध्ये खूप कष्ट केलेत पण तोही वारसा मला ते देऊन गेलेत असं वक्तव्य करत पंकजा मुंडेंनी वारस कोण या चर्चेला पूर्णविराम दिला। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीचे माजी सभापती भाजप कार्यकर्ता संतोष खोडके यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावरच त्यांनी उबाठात शिवसेनेत प्रवेश केला। वर्ध्यामध्ये बच्चू कडूंची महाएल्गार ट्रॅक्टर रॅली सुरू आहे। या रॅलीत 5000 शेतकरी सहभागी होत असून ही रॅली सकाळी इथे सुकळी इथे मुक्कामी असणार आहे। तर रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांसाठी वऱ्हाडी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील नाचणवेल परिसरात परतीच्या पावसामुळे मका पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे पिकं नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले।
महाराष्ट्र सरकारनं लंडनहून आणलेल्या वाघनखांचं प्रदर्शन आता कोल्हापुरात होत आहे. शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे प्रदर्शन 6 महिने कोल्हापुरात असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नागपूर येथील कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणीचा कार्यक्रम रंगल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये नागपूर शहराध्यक्ष आणि महिला पदाधिकारी बसल्याचं दिसतंय, तर लावणी नृत्य करणारी महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड इथे एका शेतकऱ्यानं तहसीलदारांची गाडी फोडली. अतिवृष्टीग्रस्त असून सुद्धा अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं तहसीलदाराची गाडी फोडली. या प्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. भुसावळमध्ये अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. या साखळी उपोषणात मोठ्या संख्येनं सफाई कर्मचारी सहभागी झाले असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिलाय. देहूरोड महानगरपालिकेची कोट्यावधीची कर वसुली सुरू आहे. मात्र तरीही प्रभागात सुविधांची वानवा असल्यामुळे नागरिकांनी कर संकलन विभागावरती जाऊन आंदोलन केलं. जालन्यात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. रास्ता रोको आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास प्रशासनाच्या दालनात कुत्रे सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिला. नंदुरबार बस स्थानकासाठी देण्यात आलेल्या 10 इलेक्ट्रिक एसी बसचं लोकार्पण करण्यात आलं. आमदार विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण झालं. छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौक येथे वंचित ओबीसीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. धावी, कुंभार, चांभार, लोहार पारंपरिक साहित्य हातात घेऊन रस्त्यावरती उतरले. कार्तिकी यात्रा कालावधीत प्रशासनानं स्वच्छतेला प्राधान्य द्यावं, तसंच दिंडी सोहळ्यांनी प्रथा परंपरेप्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण करावी. लाऊडस्पीकर वापर करू नये. स्पीकरचा वापर केल्यास तत्काळ पोलीस प्रशासनानं कारवाई करावी. उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय. द्राक्षाचा हब असलेल्या नारायणगाव परिसरातील द्राक्ष बागांवरती डावणी, बुरशीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. परभणीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याचं नुकसान झालंय. मात्र अद्यापही नागरिकांना मदत मिळालेली नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारनं लंडनहून आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं प्रदर्शन मंगळवारपासून कोल्हापुरात होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून पुढील 6 महिने हे प्रदर्शन कोल्हापुरात असणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. परतीच्या पावसानं धान पिकांचं नुकसान झाल्यामुळे हेक्टरी 50,000ची मदत तत्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भिवंडी तालुक्यात 16,000 हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचं पावसामुळे नुकसान झालंय. भात पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. जळगावच्या पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. कापूस, मका, ज्वारी भिजल्यामुळे अतोनात नुकसान झालंय. दमदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूजल पातळी 4 फुटांनी वाढली आहे. तर पुढील काही महिन्यात ही वाढ शाश्वत ठेवण्यासाठी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सद्यस्थितीत शेतात उभ्या असलेल्या तूर पिकातून कोणतंही उत्पन्न मिळणार नसल्यामुळे काटा शिवारातील शेतकऱ्यांनी तूर पीक नष्ट केलं. लोणावळ्यामध्ये पावसासोबतच धुक्याचा लपंडाव सुरू आहे. पाऊस थांबताच शहरामध्ये धुक्याची चादर पसरते आहे. आल्हाददायक वातावरणाची सर्वांनाच भुरळ पडली आहे. कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रातील सर्व भागातून 1150 जादा एसटी बसेस पुण्यासाठी धावणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. दिवाळीची सुट्टी संपताच कर्जत एसटी बस स्थानकावरती नागरिकांची मोठी गर्दी झाली. यावेळी प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारत एसटीत प्रवेश केला. बसच्या फेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ठाण्यामध्ये एका तरुणाला विना हेल्मेट दुचाकी चालवल्यामुळे दंड ठोठावला. मात्र त्यानंतर या तरुणानं चक्क पोलिसांचा पाठलाग करत त्यांची गाडी अडवली आणि त्यांना जाब विचारला. पोलीस चालवत असलेल्या दुचाकीची नंबर प्लेट नव्हती. मात्र यावेळी पोलिसांनी ही दुचाकी कारवाईसाठी आणल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात ही दुचाकी पोलिसांच्या मित्राची असल्याची माहिती समोर आली आहे. याचाही व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. LLBची सध्या परीक्षा सुरू आहे. मात्र या परीक्षेत विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रश्नपत्रिका चुकीची देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय. LLBच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सेमिस्टरच्या कॉन्ट्रॅक्ट 2 या विषयाच्या पेपरमध्ये सायबर क्राईम या विषयाचे प्रश्न आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिलाय. बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं. शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नागपुरात उद्या शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा होतोय. यावेळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेळ्या मेंढ्या नागपूरकडे रवाना झाल्या. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवरती 3 जणांनी ऍसिड फेकलं. या ऍसिड हल्ल्यामध्ये विद्यार्थिनी गंभीर भाजली. तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. मध्य प्रदेशातील खंडवा इथे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाचा पाय घसरला. एका आरपीएफ जवानानं धावत जाऊन त्याचे प्राण वाचवले. पंजाबमधील मोहालीमध्ये क्षुल्लक कारणामुळे गुंडांनी मजुरांना विवस्त्र करून त्यांना मारहाण केली. मजुरांनी बिस्किटाचं पॅकेट चोरल्याचा आरोप करत ही मारहाण झाली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेशी गैरवर्तन केलं. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पोलीस अधिकाऱ्यावरती महिलेला शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये रोडवेज कर्मचाऱ्यांनी एका खासगी बस चालकाला बेदम मारहाण केली. खासगी बस चालकावरती प्रवाशांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आलाय. मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी मारहाण केली. हैदराबाद विमानतळावरती एका प्रवाशाच्या सुटकेसमध्ये 4 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला. बनावट कव्हर वापरून बँकॉकहून सुटकेसमध्ये ड्रग्जची तस्करी करण्यात आली होती. आग्र्यामध्ये एका हॉटेलमध्ये आलेल्या मुलांना गुंडांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अधिकचा तपास सुरू आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील एका शूजच्या शोरूममध्ये भीषण आग लागली. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका भंगाराच्या गोदामात भीषण आग लागली. 10 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातनं सराफा दुकानाकडे जायला निघालेल्या रितेश पारेख या सोनाराचं रस्त्यावरनं अपहरण झालं. यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. दिवसाढवळ्या सोनाराच्या अपहरणामुळे आश्चर्य व्यक्त होते. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा धडगावला जोडणाऱ्या चांदशैली घाटात दरड कोसळली. ही दरड कोसळून तब्बल 36 तास उलटून गेलेत. तरीही ही दरड हटवण्यात न आल्यामुळे वाहतूक ठप्प आहे. जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. एका बलात्कार प्रकरणात हा कैदी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. मुंबईच्या बोरिवली पूर्वेत काजूपाड्यात बेवारस नवजात बालक आढळलं. यावेळी माजी नगरसेवक भास्कर फुरसंगे आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे बाळाचे प्राण वाचलेत. या बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊस येथे एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जालना पोलिसांनी जेरबंद केलंय. लक्ष्मण गोरे असं या आरोपीचं नाव असून त्यानं विक्री केलेल्या गावठी पिस्तलसह 2 जिवंत काडतूसही जप्त केली आहे. सोलापुरात पोलीस असल्याची बतावणी करत भर दिवसा एका वयोवृद्ध महिलेला लुटण्यात आलं. वृद्ध महिलेच्या हातातील अंगठ्या पाटल्या घेऊन चोरटे पसार झालेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापकाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. पडेगावला रस्ता ओलांडत असताना कारनं त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हमासला कडक इशारा दिलाय. हमासनं 48 तासांच्या आत उर्वरित मृतदेह इस्रायलला परत करावेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय. रशियन सैन्याचा युक्रेनवरती हल्ला सुरूच आहे. कीवमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जण ठार झाले असून 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पुतीन यांना भेटण्याबाबत ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलंय. रशिया युद्ध थांबवण्यास सहमत होईपर्यंत ते पुतीन यांना भेटणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय. युक्रेनियन गुप्तचरांच्या सूत्रांनुसार रशिया 2026 पर्यंत युद्ध संपवू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या युद्धात रशियाचं मोठं नुकसान झालंय. क्वालालंपूरमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेशियाचे पंतप्रधान यांच्यासोबत डान्स केला. ट्रम्प यांच्या या धमाल डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.